चा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. इथेच आहे 16वा श्लोक. हे अर्जुन, ब्रह्मलोक पर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. हा स्टार लावून त्यांनी ते विश्लेषण पण केले आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे परत संसारात यायला लागेल, जिथे जाऊन पण परत संसारात यायला लागेल असे पुनरावर्ती म्हणतात. याला पुनरावर्ती, याचे विश्लेषण केलं, पुनरावर्तीचा अर्थ स्पष्ट केला यांनी. तर याने सिद्ध झालं की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत येतात. ओम नामाचा जप करणारे आगे गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं छोड़ ठिकाना नहीं. आता 8व्या अध्यायाचा 5 आणि 7 आणि 8, 9, 10 मंत्र कन्सेप्ट क्लिअर करेल. बघा 8व्या अध्यायाचा आता आपण हा 5वा श्लोक वाचूयात. गीता ज्ञानदाता सांगतो, जो पुरुष, जो साधक शेवटच्या काळात पण माझे स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो, तो माझ्या साक्षात स्वरूपाला प्राप्त होतो नाही. तो मदभावम याती, माझ्यावाल्या भावाला प्राप्त होतो, माझ्यावर आसक्त होतो. आणि यात कोणता संशय नाहीये. 6व्यात हे सांगितलंय की जो अंतसमयी ज्या पण कोणत्या भावामध्ये भावित राहतो, अंतसमयी त्यालाच प्राप्त करतो मृत्यूनंतर. 6व्यामध्ये एक नियम सांगितलाय, विधान सांगितलंय. साता बासा होई. याचा अर्थ हा आहे, हे कुंतीपुत्र अर्जुन, अंतकाळात ज्या ज्या भावांचं स्मरण करत करत शरीराचा त्याग करून जातो, करतो, तर त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच तद्भावम भावितः, त्याच भावाने भावित राहतो, म्हणजे त्यावर आसक्त राहतो, त्यातच भावना बनून राहते. याचा अर्थ हा आहे. पुढे सांगितलंय, म्हणून 7व्यात सांगितलंय, म्हणून सर्व समयी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्ध पण कर. अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निसंदेह मलाच प्राप्त होशील. आता यामध्ये काय म्हटलंय की एक नियम आहे, अंतसमयी कोणत्याही ज्यावर आसक्त, ज्यामध्ये आशा ठेवत शरीर सोडून जातो, अंत त्यानंतर त्याच्याकडेच पोहोचतो. आता सांगतो की तू मला प्राप्त करायचं तर माझ्यामध्ये मनवाला हो, माझीच साधना कर. युद्ध पण करावं लागेल, इथे तर युद्ध करावं लागेल माझ्या शरणात राहशील तर. आणि युद्ध करणाऱ्याला तर मग शांती स्वप्नात सुद्धा नाही. याने सिद्ध आहे की ओम नामाचा जप करणाऱ्याला शांती नावाची गोष्ट नाही. यासाठी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि शाश्वत स्थान म्हणजे त्या सनातन परमधामाला प्राप्त होशील. याने सिद्ध झाले की गीता ज्ञानदाता सांगतो की माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करावं लागेल तुला. आता तू विचार कर, जिथे युद्ध करायचं आहे तिथे शांती नावाची गोष्ट नाहीये. आणि हे ओमने शांती शोधतायत आणि म्हणतात की ओम शांती. झाली शांती? स्वप्नात पण नाही मिळणार. आता गीताजी अध्याय नंबर 8च्या आपण 5, 6, 7 वाचले. 8, 9, 10 मध्ये त्या परमाक्षर ब्रह्मची महिमा सांगितली. पहा अध्याय नंबर 8चा, हे श्रीमद भगवत गीता. हे 7 पर्यंत वाचलं आपण, आता 8वा वाचूया. इथे याचा अनुवाद आहे. हे पार्थ, हे नियम नाहीये, हे आपोआप नियम तर त्यात लिहायला हवं होतं. परमेश्वराच्या अभ्यास योग युक्तेन, हे ध्यानांवरच पूर्णतः भर देत आहेत. ध्यानाचा अभ्यास रूप योगाने युक्त नाही, नामाने, नाम सांगून ठेवलंय ओम तत्सत. आता जसं या परमात्म्याच्या त्या लोकाला मिळवायचं आहे आपल्याला, जिथे जाऊन सुखी होऊ आपण.
परमात्मा तर इथे येत राहतात, दर्शन पण होत राहतात. ते सांगून गेलेत अशी साधना करा, या साधनेने या प्रकाराने या स्थानाला प्राप्त व्हाल जिथे गेल्यानंतर परत परतून नाही यायचं. तर त्यासाठी मजुरी आहे ही साधना आमची. जसं हँडपंप लावायचा आहे, हँडपंप कशासाठी लावायचा आहे? लावायचा आहे याकरता की पाणी आम्हाला इष्ट आहे, आपल्याला पाणी पाहिजे आणि पाणी पृथ्वीत आहे. त्यासाठी हँडपंप लावण्यासाठी जी पण आपण उपकरणे वापरली आहेत, तो हँडल, पाईप आणि जितकं काही सारी काही पद्धत जी आहे त्याला मिळवण्याची, ही आपली साधना आहे, ही पूजा नाहीये. पूजा तर आपण त्या पाण्याची करतो ज्याला मिळवायचं आहे आपल्याला. तर हा मंत्र जो आहे ओम, तर या ब्रह्मचा, आणि तत् या अक्षर पुरुषाचा. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. तत् हे अक्षर पुरुषाचा आणि सत हे सारनाम आहे, आदिनाम आहे, ही परमक्षर ब्रह्मची पूजा आहे. त्याला प्राप्त करण्याचा मंत्र आहे. म्हणजे या सर्वांना मिळून आपण असा विचार केला, हँडपंप लागेल या साऱ्या प्रोसेसला. जसं श्वास उच्छ्वासाने सतनामाच्या 2 अक्षरांचा जप करायचा आहे, हे तर समजा की हँडल मारतोय आपण आणि पाईप खाली करतोय, पाईप पोहोचला पाण्यापर्यंत, मग त्यानंतर काम सुरू होतं सारनामाचं. म्हणजे मशीन समजा सारनाम, सार शब्द आहे, आणि त्याने जी वस्तू मिळेल ती आमची इष्ट आहे. जल ते चुकीचं सांगत आहेत. लक्ष दिलं तर कळेल की यांचा अडवणूक करण्याचा मानस होता. बघा 8व्या अध्यायाचा, आता आपण 8वा श्लोक वाचत होतो 8व्या अध्यायाचा, हा 8व्याचा इथे अनुवाद आहे. हे पार्थ, परमेश्वराच्या अभ्यास, त्या नामाने, अभ्यासाने, जे त्याचे सच्चिदानंद परब्रह्मचे नाव आहे ना, त्याच्या अभ्यासाने की योगाने युक्त, त्याच्या भक्तीने युक्त, दुसरीकडे विचलित न होणाऱ्या चित्ताने, म्हणजे बिलकुल कुठे दुसऱ्या इष्ट देवतेची पूजा नाही करायची, त्या भगवानाला इष्ट मानून पूजा करणं, निरंतर चिंतन करत करत परम दिव्य पुरुष, परम प्रकाश रूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच प्राप्त होतो. गीता ज्ञानदाताहून अन्य कोणाला प्राप्त होतो. आणि 9व्यामध्ये म्हटलं आहे की जो कवीम, जर या कवीबद्दल बोललो तर लांबच लांब चॅप्टर बनेल. आपण त्याचा अनुवाद वाचून आपली जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर करू. जो सर्वज्ञ लिहिलं यांनी, हे परमात्म्याचे नाव आहे. अनादी, सगळ्यांचे नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, सगळ्यांचे धारण पोषण करणारे अत्यंत अचिंत्य स्वरूप. आदित्य वर्णम, म्हणजे सूर्याप्रमाणे चमकदार, चमकणारा प्रकाशरूप. आता सूर्य प्रकाशरूप तर निराकार कसा झाला? सूर्य साकार आहे तो परमात्मा, परंतु शरीर तेजोमय आहे. तमस्सहा म्हणजे अविद्येच्या अतिपलीकडे सच्चिदानंद घन परमेश्वराचं स्मरण करत 8-9 वाचले आपण. 8व्या अध्यायाचा 10व्यावर आलो आपण. करत करत तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळात योग बलेन, म्हणजे भक्तीच्या शक्तीने, योग म्हणजे भक्ती, जी साधना आपण केली आहे त्या भक्तीच्या शक्तीने भ्रुकुटीच्या मध्ये प्राणांना चांगल्या प्रकारे स्थापित करून परत निश्चल मनाने स्मरण करत करत त्या दिव्य परमपुरुष, दिव्यरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. त्या परमात्म्याला, परम अक्षर ब्रह्मला प्राप्त होतो. आता पुण्यात्म्यांनो, याच संदर्भात परमात्म्याने म्हटलंय कि गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारी, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. आता आपण भक्त आहात कारण की तुम्ही दुधाने पोळलेले आहात आणि आता लस्सीला पण फुंकण्याचा प्रयत्न करत आहात. अनेक भक्त सांगतात, एक व्यक्ती, एक भक्त आला श्रद्धाळू, आणि त्याच्याबरोबर 4-5 शिष्य पण, ते शिष्य घेऊन येत होते त्याला, आणि तो संत होता. त्या शिष्यांना समजलं, त्यांना कळलं की गुरुजी पण बनतील पशु. त्याला सांगून समजावून आणलं की बघ, आम्हाला तर हवेत भगवान, तुम्ही पण परमात्म्यासाठी प्रयत्न करत आहात आणि आम्हाला पण हेच सांगू इच्छिता
परमात्म्याची भक्ती करा. आज आम्ही जे ज्ञान ऐकलं एक, तुम्ही त्याचा निर्णय करा. आणि चला तुम्ही पण चला आणि बघा इथे आले आहेत, त्यांनी ज्ञान ऐकलं, समजलं. आता शिष्यांच्या म्हणण्याने त्याला मानावं लागलं, नाम घेतलं. आता बघा उलटी गंगा वाहवतील परमात्मा. आता गुरूंना शिष्य पार करवतील, त्यांची समजूत घालून आणतील. बिनकामाची ओझी वाहता आपली कर्म बिघडवणारी. कल्याण करवून घ्या जाऊन. तो तर चतुर माणूस होता, कर्म खूप बिघडले होते त्याचे, अभिमान शिल्लक होता. नाम घेऊन गेला, पहिला मंत्र घेऊन गेला. मग काय म्हणतो शिष्यांच्या समोर किंवा भेटताना, 4 इकडे उभे 4 तिकडे उभे. म्हणू लागले एकीकडे तर आपण सांगता माझी एक प्रार्थना आहे, ऐकवा. हा बाबा ऐक. एक तर सांगता याची पूजा नाही करायची आणि हे मंत्र तोच देतात. बघ भावा बघ. सांगा बाबा. आता त्या एका मिनिटात काय समजावणार? कारण त्याला तर हे हवं होतं की शिष्य तर मला चिकटून राहावेत, त्यांच्या कल्याणाशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. अज्ञानी माणूस होता तो. आता पुण्यात्म्यांनो, ही भक्ती देत नाही आम्ही त्यांची. आता जसे आपण विदेशात गेलेलो आहोत आणि तिथले जे प्रबंधक आहेत, जसे आपण कोणाकडून जोडणी घेतली आहे विजेची, कोणाकडून टेलिफोनची आणि कोणाकडून गॅसची, पाण्याचं किंवा बँक लोन घेतलेलं आहे, तर त्याचे जे कर्ज परत देत आहोत, द्यायचे आहे, तर काय आपण त्यांची पूजा करत आहोत? ते तर तुमचे एक एक माणुसकीच्या नात्याने परमकर्तव्य बनत आहे. त्याचा टॅक्स द्यायचा, विजेचं बिल भरायचं, कारण ते आपली जोडणी चालू ठेवतील. हे काय त्यांची पूजा थोडीच करतात, उपकार थोडीच करतो आपण त्यांच्यावर. आपण पैसे देतो आणि त्यांच्याकडून घेत आहोत, ते काय उपकार करतात आपल्यावर? तर इतकी समज राहिली, अभिमान सुटत नाही प्राण्याचा. तर हा मुद्दा स्पष्ट करू पाहतोय दास की आपण यांची पूजा नाही करत. आपण पूजा तर कबीर परमात्म्याची करतो, सतलोकात जाण्याची करतो. त्यासाठी ज्या ज्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत त्या क्रिया करत आहोत आपण. आता यांची मजुरी करत आहोत, साधना करत आहोत, पूजा नाही करत आहोत आपण. आता कसे करत आहोत? पहिले तर हा मुद्दा स्पष्ट करूया कि 3 देव की जो करते भक्ति उनकी कदे ना होवे मुक्ती. आता ही तर आहे खरी साधना. असे केल्याने लाभ होईल, गीता ज्ञानदाता सांगतो. आणि जे या तिन्ही देवतांपर्यंतची पूजा करतात, 7व्या अध्यायाच्या 12 पासून आणि 15 पर्यंत रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे साधना करतात, यांना इष्ट मानून जे पूजतात, त्यांच्यासाठी सांगितलंय. जे यांना फायनल गॉड मानतात, कंप्लीट गॉड, त्यांच्यासाठी सांगितलंय की ते मुक्ती प्राप्त नाही करू शकत, मोक्ष प्राप्ती नाही होऊ शकत त्यांना. या 7व्या अध्यायात निर्णायक ज्ञान दिलंय. आणि हे सांगितले गीता ज्ञानदात्याने की अर्जुन, आता असं ज्ञान सांगीन जे जाणल्यानंतर परत काहीच शिल्लक जाणण्याचे नाही राहणार. आणि बिलकुल खरे सांगितलंय. बघा, हा 7वा अध्याय, याचा 2रा मंत्र बघा. मी तुझ्यासाठी या विज्ञान सहित तत्वज्ञानाला पूर्णपणे सांगीन, ज्याला जाणून संसारात परत अजून काही पण जाणण्यायोग्य शिल्लक नाही राहणार. झालं पूर्ण. आपण याला जरा थोडक्यात वाचूया. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करू. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करूया. हा 12वा श्लोक. आणि अजूनही जे सद्गुणांपासून उत्पन्न होणारे भाव आहेत, रजोगुणाने तसेच तमोगुणाने उत्पन्न होणारे भाव आहेत, त्या सगळ्यांना माझ्याकडूनच होणारे आहेत असे जाण, परंतु वास्तवामध्ये त्यांच्यात मी व माझ्यात ते नाहीत. आता हे एवढ्यातच सिद्ध झालं तुम्हाला की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. तर या तिन्ही गुणांनी काय होतं? रजगुण ब्रह्माच्या तबावाने, याच्या प्रभावाने, रजगुणाच्या प्रभावाने आपण संतान उत्पत्ती करतो. इथल्या थाट बाटाची आमच्यात एक जबरदस्त प्रेरणा बनते, ही रजोगुणाच्या प्रभावानेच बनते.
आणि मग स्थिती सत्वगुण प्रभावाने एकमेकांमध्ये ममता मोहाने फसतो, जबरदस्त अडकून जातो. आणि तमोगुणाचा तुम्हाला माहीतच आहे, क्रोधित होणं भगवान शंकराचे यांच्या तमोगुणाने आहे. तर काय सांगितलंय, या तिन्ही गुणांनी जे काही होत आहे, स्थिती, सृष्टी, स्थिती आणि संहार, यांचे निमित्त मूळ कारण तर मी आहे. परंतु मी यांच्यात नाही, ते माझ्यात नाहीत. कारण हा यांच्यापासून वेगळा राहतो, आपल्या मुलांपासून पण गुप्त राहतो. हे काळाचे पुत्र आहेत, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी. तर हा काय सांगत आहे पुढे बघा, 7व्या अध्यायाचा 13वा श्लोक वाचू, 12वा आपण वाचला. गुणांच्या कार्यरूपाने सात्विक, राजस, तामस या 3 प्रकारच्या भावांनी संपूर्ण संसार आणि प्राणी समुदाय मोहित होत आहे. या तिन्ही गुणांच्या पलीकडे मज अविनाशाला नाही जाणत. आता याला कसं म्हणत आहे की या तिन्ही गुणांचे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी मध्येच अडकली आहे यांची बुद्धी. यांच्याही वर ब्रह्म मला पण नाही ओळखत, यांच्यापेक्षा अधिक लाभ मी देऊ शकतो. पुढे बघा 14व्यात काय केले. अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर आपण 14ला वाचत आहोत. कारण हे अलौकिक अति अद्भुत त्रिगुणमयी माझी माया, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्याकडून पसरलेले जाळे खूप बिकट आहे, म्हणजे खूप खतरनाक आहे. परंतु जो पुरुष केवळ मलाच निरंतर भजतो तो या मायेचे उल्लंघन करून जातो, अर्थात याच्या वर उठतात जे ब्रह्मसाधना करतात. आता 15व्यात सांगितलंय, या मायेच्या द्वारा ज्यांचे ज्ञान हरवून गेले आहे, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी पर्यंतच मर्यादित आहेत, तमगुण शिवजी पर्यंतच मर्यादित आहे, यांनाच इष्ट मानून पूजतात, यांच्या पुढे कोणाचे ऐकण्यास तयार नाहीत आणि इतर कोणाचे म्हणणे नाही ऐकत. हे बघा, ते असुर स्वभावाला, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख मूढ लोक मला नाही भजत. आणि आपल्याबद्दल सांगतो, माझी भक्ती पण या 4 प्रकाराने करतात. चतुर्विद्या भजन्ते माम जना सुकृतेना अर्जुन, आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतो. गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केलं, मला सोडून अन्य देवतांची, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे पूजा करतात आणि कोणाची त्यांची तिथपर्यंत त्यांची बुद्धी हरली आहे, त्यांच्या पुढे काही ऐकतच नाहीत. जसे हे आचार्य शंकराचार्य, हे जितके पण पवित्र हिंदू धर्माचे गुरु, धर्मगुरू आहेत, हे ब्रह्मा विष्णू महेश, हे विष्णूजी, शंकरजी आणि श्रीकृष्णावर आपल्या बुद्धीला मर्यादित केलं. आपण त्यापुढे कोणाचं ऐकायला तयार नाहीत, कापून मरू एकमेकांबरोबर. पण सांगतात, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख हे माझी भक्ती पण नाही करत. आता यांना या 4 संज्ञा दिल्या आहेत श्लोकात. राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यात नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख. आता थोडेसे प्रमाण देतो. जसे हिरण्यकश्यपूने रजगुण ब्रह्माची पूजा केली होती, आपल्या पुत्राचा शत्रू झाला, हळदीची गाठ मिळवून वाणी झाला आणि सगळ्यांना सांगितलं माझी भक्ती करा. आपल्या मुलाचा शत्रू झाला, जुलूम केले, मग परमात्म्याने येऊन त्याची छाती फोडली, कुत्र्याच्या मरणाने मेला, राक्षस म्हणवला गेला, रजगुण ब्रह्माचा उपासक. मग तमगुण शिवजीचा उपासक होता रावण. कसे जुलूम, कसे दूषित कर्म केले, आपल्याच मातेला उचलून आणले, पत्नी बनवण्याचा प्रयत्न करू लागला, सीतेला उचलून आणलं. म्हणजे शिवाचा पुजारी, आपले मोठे भाऊ, त्याचे मोठे भाऊ विष्णूच्या पत्नीला उचलून आणलं. सांगा अक्कल आहे? तर यापेक्षा दूषित कर्म अजून काय करणार? दूषित कर्म करणारे मूर्ख, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यात नीच. तर 4ही उपमा यांच्यावर फिट्ट बसतात. रावणाला कुत्र्यासारखं मरण आलं, राक्षस म्हणवला गेला. एक भस्मागिरी नावाचा तपस्वी होता, भगवान तमोगुण शंकराचा उपासक. त्याच्या दरवाजासमोर, दारासमोर वर पाय करून खाली डोके शीर्षासनमध्ये तपस्या चालू केली, हठयोग. एक दिवस पार्वतीने म्हटले की भगवान, तुमचा उपासक काय मागतो ते द्या, तुम्ही तर समर्थ आहात.
तर शिवजींनी विचारलं, बोल बाबा काय मागतोस? भस्मागिरी. भस्मागिरी म्हणाला, भगवान वचनबद्ध व्हा तर सांगतो. शंकर भगवानांनी म्हटलं, ठीक आहे बाबा, तथास्तु. आता झालो वचनबद्ध, बोल. एकदम उभा राहिला, सरळ वर डोकं करून म्हणू लागला, भगवान हे भस्मकडे द्या जे तुम्ही हातात घालून ठेवलंय. भगवान श्री शंकरांनी विचार केला, साधू संत आहे, जंगलात राहतो, आपल्या रक्षणासाठी मागत असेल, काढून दिले. वचनबद्ध तर झालेच होते. आता जसं त्या राक्षसाच्या हातात ते कडं आलं, त्याच वेळी सांगितलं, सावध व्हा शिवजी, शिवजी तुला मारीन मी, यासाठी मी साधना करत होतो आणि पार्वतीला पत्नी बनवीन. हा 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 हा, एकदम बदलली लक्षणं, हावभाव. आता बघितलं भगवान शिवने, ही तर गोष्ट बिघडून गेली राक्षसाची, याचा तर चेहराच बदलला एकदम. तर भगवान शंकर पळून गेले तिथून, आपला जीव वाचवून. आता पुण्यात्म्यांनो बघा, पुढे पुढे भगवान आणि मागे पुजारी रेडा वळूसारखे त्यांच्या मागे पळतायत. आणि हे आजपर्यंत आम्हाला मूर्ख बनवत आहेत हे संत. असं म्हणतात की ते मृत्युंजय, कालंजय, सर्वशक्तिमान, महेश्वर, सर्वशक्तिमान. आता सांगा, मृत्युंजय होता, घाबरून पळतोय. कबीर साहेब होते मृत्युंजय, त्यांच्यावर असे असे जुलूम केलेत, तोफ लावली होती परमात्म्याला मारण्यासाठी, समुद्रात टाकलं होतं, गंगेत. नौकेत बसवून घेऊन गेला तो हातकडी, हातात हातकडी, पायात बेड्या बांधून, आणि गंगेत सोडून दिलं. बेडी आपोआप तुटली, बेडी निघून गेली हात व गळ्यातून. पाण्यावर बसले भगवान, तोफेचे गोळे सोडले त्या दुष्टांनी. 4 पहर 12 तासांपर्यंत तोफेचे गोळे मारत राहिले, पण एकही जवळ नाही गेला. ते होते मृत्युंजय. आता तिथून पुढे पुढे भगवान शिवजी पळत आहेत, मागे मागे भस्मागिरी पूर्ण वेगाने. आता परमात्मा येऊन जीव वाचवतो त्याचा. स्वतः परमेश्वर आले, पार्वती रूप घेतले, त्या दोघांच्या मध्ये एका झाडाखाली उभे राहिले. आता भस्मागिरी तर पळत होता, त्याला पार्वती रूपातील भगवानानेच म्हटले, थांब थांब. तो थांबला त्याने तर, आणि हे पण सांगितलं की का घाबरतोयस, तो तर थांबणार नाही, माहित नाही कुठे जाईल, जाऊ दे त्याला, ये बस आता. भस्मागिरीची तर लाळ गळत होती, तिथंच थांबला तो. आता भस्मागिरीला पार्वती रूपातील भगवान म्हणाले, काही नाच वगैरे करून दाखव मला, ज्याने माझा आत्मा प्रसन्न होईल तुझ्यावर. तर म्हणू लागला, मी ऋषी तपस्वी व्यक्ती, मी कधी नाच केला नाही. तर पार्वती रूपातील परमात्म्याने म्हटलं की ये मी शिकवते, असं कर, पाय असे कर, हात असे कर, आणि हात असे अजून वरती कर. ज्यात कडं घातलं होतं ना ते भस्मकडा, तो हात जेव्हा डोक्यावर ठेवला भस्मगिरीच्या, झालं त्याचं भस्म. तो भस्मगिरी मेला. त्या कड्याला घेऊन विष्णुरूप धारण करून परमेश्वर आणि शिवजीच्या समोर खूप दूर येऊन उभे राहून प्रकट झाले. आणि शिवजी मागे बघत पळून गेले आणि म्हटले, पळ विष्णू पळ, राक्षसाने माझ्यासोबत असा असा धोका केला. तर परमात्म्याने म्हटले विष्णू रूपात की भोलेनाथ बघ, हे तुझं कडं घेऊन आलो मी. त्याला पटली नाही गोष्ट, कसे घेऊन आलात तुम्ही? म्हटले की मी त्याला मारले असे असे पार्वतीचे रूप घेऊन, आणि त्याला गंडक नाच नाचवून मारले. आता त्याला पटत नव्हती ही गोष्ट, तेव्हा बरोबर घेऊन आले त्यांना, त्याची राख दाखवली ना, बघ हा मरून पडलाय, हा जळून गेला. तेव्हा हृदयाचे ठोके ठीक झाले मृत्युंजयाचे, शंकर भगवानाचे. आता पुण्यात्म्यांनो, यापेक्षा अजून दुष्ट कोण असेल जो आपल्या आईवरच वाईट नजर ठेवतो आणि भगवान शंकराला अंतर्यामी म्हणतात? हे नाही समजू शकत राक्षस काय विचार घेऊन बसलाय. आणि दिलेकडे उचलून, अरे त्याला 2 जोडे मारा, पळवून लावायचं तिथून. जर अंतर्यामी असता तर समजला असता अगोदरच, हा काय बकवास विचार करत बसलाय आणि आम्हाला याची पूजा करायला लावली, सगळं जीवन बर्बाद केलं आमचं. आणि परमात्मा 600 वर्षांपूर्वी सांगत असत, 3 देव की जो करते भक्ती उनकी कदे ना हुआ मुक्ती. आता भस्मागिरीचा भस्मासूर झाला, राक्षस म्हटला गेला आणि कुत्र्यासारखा मृत्यू झाला. असे दूषित कर्म, असे जुलूम
आपल्या आईवर नियत बिघडवली, म्हणजे देव इष्टदेव रूपामध्ये पूजत होता, त्याच्या पत्नीबद्दल दोष मनात ठेवत होता, नीच, त्याच्यापेक्षा वाईट, यापेक्षा दुष्ट कोण असेल. मग तिसरे येतात विष्णूचे उपासक वैष्णव. एका वेळेस कुंभमेळा झाला हरिद्वारच्या हरकी पेढीमध्ये, परभी उत्सवात त्यांचा संयोग झाला. तर इथे गिरी, पुरी, नागा, नाथ, संन्यासी, वैष्णव हे आपापल्या गटात एकत्र होतात. नागांचा वेगळा गट, संन्यासींचा वेगळा, वैष्णवांचा वेगळा, नाथांचा वेगळा, कानफाडे नाथांचा वेगळा. हे नागा तर आहेत भगवान तमगुण शिवचे उपासक, आणि वैष्णव साधू आहेत ते भगवान सद्गुण विष्णूचे उपासक. यांची एक वेळ निर्धारित असते, तास अर्ध्या तासांची जितकीही असेल, त्यामध्ये ज्याने अंघोळ केली त्याने केली असे मानतात, त्याचे कल्याण झाले. आता गेले होते कल्याण करवून घ्यायला, मग काय झाले त्यांचे तिथे. आता स्नान करायची जी वेळ आली, मुहूर्ताची वेळ होणार होती कुंभमेळ्याची, तर सगळे आपापल्या गटात चालू लागतात. नागा वेगळे, वैष्णव वेगळे, नाथ वेगळे, संन्यासी भिन्न, आपापल्या गटात चालू लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा नागा पोहोचले, बिलकुल नग्न राहतात, आणि ते हरकी पेढीवर सगळीकडे उभे राहिले नाहण्याची पोझिशन घेऊन. मागून वैष्णव साधू आले, सद्गुण विष्णूजीचे उपासक. त्या वैष्णवांना म्हटले की नागाव, पहिल्यांदा आम्ही स्नान करणार आणि आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, तुम्ही नंतर आंघोळ करा. आता नागा म्हणाले, नाही, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, त्यागी आणि बैरागी आहोत, आम्ही इच्छारहित असतो, आम्ही वस्त्रही धारण नाही करत, आम्ही बिलकुल निर्लेप आहोत. तर विष्णूचे उपासक वैष्णव साधू सांगू लागले, माथे फिरेंनो, तुम्ही तर शौचाचे हातही धुवत नाही, राख लावून फिरता आणि गाढवासारखे लोळता. आज तुम्ही प्रथम स्नान करणारे झालात, पहिल्यांदा आम्ही स्नान करणार, तुम्ही बाहेर या. आता हे वचन ऐकून आता ते तमोगुणाचे पुजारी भडकले आणि पकडल्या त्यांच्या डोक्यावरच्या जटा, पकडून ते त्यांची, हे त्यांची, मारामारी, बुक्काबुक्की, नखाने बोचकारले, तोंडाने चावणे, मग तलवार काढली, कट्यारी मारल्या एकमेकांना, सुरेच्या सुरे खुपसले. 25,000 हे त्रिगुण उपासक हे कापल्याने मेले तिथे हरकी पेढीला. गंगेचे पाणी लाल बनवले, शव त्यांच्यामध्ये मृतदेह एक वाहू लागले वेगळे. तर या विषयात सूक्ष्म वेदामध्ये परमात्म्याने सांगितले, तीर तुपक तलवार कटारी जमदड जोर बदावे है, हर पैड़ी हर हेत न जाण्या वाजा तेग चलावे, काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है, जो जन इनके दर्शन को जावे उनको भी नरक पठावे. आता काय सांगतात की तीर, कटारी, तलवार खुपसली एकमेकात, आणि हे तीर तुपक तलवार कटारी नके जम धड जोर बधावे है, म्हणजे किती जोशाने युद्ध केलं. आणि हर पैडी हर हेत नि जाण्या वाजा करत चलावे है. भगवान हर की पेढी म्हणतात. भगवानाचे प्रेम पण नाही आणि आपसात कापून मेले तिथे. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है, यांच्यात इतकी दया नाही, राक्षसांपेक्षा वाईट आहेत. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है, और जो जन इनके दर्शन को जावे. यांनी अशा व्यक्तींकडे जे जातात त्यांना हाच पाठ शिकवतील, कापायचा आणि मारायचा, तर त्यांना पण नरकात पाठवतात. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा 600 वर्षांपूर्वी म्हणत होते, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार, तीन देव की जो करते भक्ति उनकी को देना होवे मुक्ति. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा हे सांगत होते की
त्यांनी हे नाही म्हटलं की हे आपले ब्रह्मा विष्णू महेश तुमचे शत्रू नाही सांगितले, हे आपले भाऊ बहीण आहेत आणि काळाच्या जाळ्यात फसलेले चांगले आत्मे आहेत. त्यांना बनवले इथले चौधरी. त्यांचा मृत्यू झाला की त्यांना गाढव बनवून सोडून देईल व नवीन तयार करेल आपल्यातून. हा तर आमचा दुरुपयोग करत आहे आणि दुर्भाग्य आहे त्या देवतांचे, ब्रह्म विष्णू महेश यांचे, जे आज स्वर्गात बसले आहेत. त्यांच्या हातून हा प्राईम टाइम निघून गेला जो आज तुम्हाला प्राप्त होत आहे. ही वेळ आहे ती. परमात्मा कबीरजी आदरणीय गरीबदास साहेबजींना सतलोकात घेऊन गेले होते. तिथे सर्व स्थितीशी परिचित करून, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्थितीशी परिचित करून परत सोडून दिले. त्यानंतर त्यांनी सांगितले होते, तीनों देवा कमल दल बसे, ये ब्रह्मा विष्णु महेश, प्रथम इनकी वंदना फिर सुन सतगुरु उपदेश. त्यांनी म्हटले होते की ब्रह्मा विष्णू हे तिन्ही देव कमल दलात राहतात, आपल्या कमळांमध्ये, या चक्रांमध्ये आत राहतात. और प्रथम इनकी वंदना, हे मंत्र जे करतात आम्ही त्यांची साधना करतो. और फिर सुन सतगुरु उपदेश, सद्गुरूंच्या ज्ञानाला ऐका आणि त्याचा पूर्ण कंप्लीट कोर्स घ्या, तेव्हाच ही गोष्ट बनेल. आता ब्रह्मा विष्णू महेश आपले कोणी शत्रू नाही आहेत. कोणी म्हणतात की तुमचे गुरुजी तर ब्रह्मा विष्णू महेशांची भक्ती सोडवतात. ब्रह्मा विष्णू महेशला आपण सोडू शकतो का? आपण कोणी बालक आहोत? आता जसे ऊर्ध्व मूलम अधशाखम, वर मूळवाला, खाली तिन्ही गुणरूपी शाखावाला, उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. आता यात काय आहे? वरती मूळवाला पूर्ण परमात्मा, खाली तिन्ही गुणरूपी संसाररूपी वृक्षाच्या शाखा आहेत. तर काय कोणी शाखांना कापेल? बुद्धिमान व्यक्ती वृक्षाच्या फांदीला कोणी कापायला सांगेल की याला तर फेकून द्या कापून, मग त्या खोडाचं काय करणार बाकीच्या? परमात्मा म्हणायचे की जसे कोणते आपल्याला भक्तिरूपी रोप लावायचं आहे आणि आपण रोप वाटिकेमधून कोणतं रोप आणलं, कसं लावू त्याला? खड्डा खोदू आणि त्या खड्ड्यात त्याला मुळाकडून मातीत दाबून आणि रोपाच्या मुळाचे सिंचन करू. तर जड म्हणजे मुळाची पूजा करू आपण, तर ते रोप वृक्ष होईल, त्याच्या फांद्या मोठ्या मोठ्या होतील, तिन्ही गुणरूपी शाखा. तर त्या फांद्यांना फळ लागेल आणि फळासाठी आपण सर्व प्रक्रिया आपली करत आहोत, फलप्राप्तीसाठी आपण करत आहोत. तर तोडायचे नाही, आपल्याला असे करायचे आहे. आपली वे ऑफ वर्शिप आध्यात्मिक शास्त्रांप्रमाणे करायची आहे, शास्त्रांप्रमाणे करायची आहे. बघा, हे समजा की आपण एक रोप लावले, तर ही आहे बुद्धिमत्ता. मुळांना कुंडीत म्हणजे मातीत घातले, दाबले आणि पूजा चालू केली, सिंचन. हे मूळ कबीर परमात्मा आहेत या संसाररूपी वृक्षाचे. आता हे आम्हाला मुळाला पूजायचे आहे. या ब्रह्मा विष्णू महेशची पूजा नाही करायची. आपण काय करतो? असे करत आहोत. हे बघा काय बालकाप्रमाणे काम केलंय आम्ही. हसू नाही येणार? आपण ही अशी पूजा करतो, उलटे काम केले आपण. ब्रह्मा विष्णू महेश यांना आपण इष्टरूपात पूजत आहोत. कुंडीत आणले ब्रह्मा विष्णू महेश आणि ही पूजा करत आहोत. तर कोण काय म्हणेल? समजूतदार व्यक्ती म्हणेल, अरे सरळ केलं पाहिजे त्याला. आणि तो लढतो, बाजू हो, दूर, खबरदार, तू काय केलंस? आता पहा, मूळ सोडून दिलं आपण. आता मूळ वर राहिलं तर रोप, भक्तिरूपी रोप सुकून गेलं. हे युजलेस आहे. ही शास्त्रविधीचा त्याग करून शास्त्रविरुद्ध साधना आहे ही, उलटे लावलेले भक्तिरूपी रोपटे. आणि आम्हाला असे करायला सांगितले, तर याच्यात त्यांची पूजा करू भगवान कबीर साहेबांची. मग आपली शास्त्रानुकूल कर्म बनतील. शास्त्रानुकूल संस्कार झाल्याने ही फळे ब्रह्मा विष्णू महेश यांनी द्यायची आहेत आपल्याला, कारण इथले हे प्रधान आहेत. आता यांना फळे लागतील. आता याचे प्रमाण देतो.
आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा सांगत असत तुम्ही साधना ठीक करा आणि मग तुम्हाला लाभ होईल पूर्ण. आता तुम्ही साधना करत आहात त्यांची, जे तुम्हाला काही देऊच नाही शकत. आता जसे तुम्ही कोणत्या फॅक्टरी मालकाची नोकरी करत आहात, तर नोकरी त्याची करत आहात, तुमची हजेरी लागून पगार बनून कॅशियरकडे येतो, अकाउंटंटकडे येतो. आता पगार तर देणार अकाउंटंट आणि तो कॅशियर, पण तो देणार तुमचा वर्क डन, आणि ते पण त्या मालकाची मजुरी कराल. तर जर त्यात तुम्ही लागलात अकाउंटंट व कॅशियरचे बूट साफ करायला, भांडी घासायला, तिथली नोकरी सोडली तुम्ही, ते तुम्हाला काय देणार? तुम्हाला ते म्हणतील पळ इथून, चहा पण नाही देणार वेळेवर. तर या प्रकारे आपल्याला पूजा तर करायची आहे, मजुरी तर करायची आहे, अष्टरूपात पूजा करायची आहे परमपित्याची, कबीर साहेबांची, आणि त्याने बनतील आपले शास्त्रानुकूल जेवढे काही शुभ संस्कार आणि देतील हेच इथेच, जोपर्यंत तुम्ही इथे राहाल. तर इथले हे प्रधान आहेत, यांनी आपल्याला वर्क डन देणं आहे. जसे कर्म कराल तसे फळ देईल भगवान, हे शेवटचे विधान होते. तर हे भगवान तर वर्क डन देऊ शकतात, यात भर नाही घालू शकत. आणि फॅक्टरी मालकाला वाटलं तर काही देणार भेट म्हणून. म्हणजे परमात्मा आपले मालक आहेत, मालक तर काही पण देऊ शकतो. आता थोडे अजून दाखवतो, तर मुद्दा याला जोडलेला आहे. गीतेच्या अध्याय नंबर 3च्या, ही श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या तुम्हाला दाखवतो श्लोक 10 पासून 15. हे बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या आणि श्लोक नंबर 10. प्रजापती ब्रह्माने कल्पाच्या सुरुवातीला यज्ञासहित प्रजेला रचून सांगितले होते की तुम्ही लोक या यज्ञाद्वारे, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, शास्त्रानुकूल वृद्धीला प्राप्त व्हाल. हा यज्ञ तुम्हा लोकांना इच्छित भोग प्रदान करणारा होऊ दे. 11व्यात सांगितलंय यज्ञाद्वारे, यज्ञाद्वारे देवतांना उन्नत करा आणि ते देवता तुम्हाला उन्नत करतील. अशा प्रकारे निस्वार्थ भावाने एकमेकांना उन्नत करत तुम्ही लोक कल्याणाला प्राप्त व्हाल. 12व्यात परत सांगितलंय यज्ञाद्वारे वाढवलेले देवता. सांगा, देवतांना काय पकडून वाढवणार का ओढून वाढवणार त्यांना? आता हा विधी सांगून ठेवलाय की शास्त्रानुकूल साधना केल्याने, मुळाची पूजा करण्याने ह्या तिन्ही देवतारूपी शाखा वाढतील, मोठ्या होतील, मग त्या फळ देतील. बघा, यज्ञाद्वारे, शास्त्रानुकूल साधनेद्वारे वाढवलेले म्हणजे वाढलेले देवता, या तिन्ही शाखा तुम्हा लोकांना न मागताही इच्छित भोग निश्चित देत राहतील. त्या देवतांना दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वतः भोगतो तो चोर आहे. आता काय सिद्ध झालं की जसे आपण मुळाची पूजा करू, मुळाची म्हणजे मुळाची पूजा केल्याने फांदी मोठी होईल. हे देवता वाढले, हे मोठे होऊन फळांनी बहरतील. या फांद्या न मागता देतील आपोआप, कारण मुळाची पूजा करत आहोत आपण, तर आपोआप यांच्या अखत्यारीतली गोष्ट नाही, यांना द्यायलाच लागेल फळ आम्हाला. पुढे पहा. आणि जे परत म्हणतात धर्मदान नाही करत, ते तर चोर आहेत. तो परत स्वतः भोगतो, ना कोणाला देतो, म्हणजे काहीही दान न करता, तर तो चोर आहे. 13व्यात सांगितलंय यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणासाठी हे अन्न बनवतात, ते तर पापच खातात. आता हे सांगायचा भावार्थ हा आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे या सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणात पूर्ण विश्वात एकच स्थान आहे जिथे शास्त्रानुकूल साधना होते. आता हे काय सांगत आहेत? यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ पुरुष, संत. संत म्हणजे चांगला आत्मा, तर सर्व पापांपासून मुक्त होतात. आपण सर्वात पहिल्यांदा परमात्म्याचा नैवेद्य काढतो, भोजनाचा पण आणि हलव्याचा प्रसाद बनून येतो तो पण. त्याला भगवानापुढे नैवेद्य ठेवून मग उरलेल्या अन्नाला वितरित केले जाते.
तर असं म्हणतात, यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे संत म्हणजे साधू संत भक्त, यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे संत म्हणजे साधू संत भक्त आत्मे, सच्चे आत्मे सर्व पापातून मुक्त होऊन जातात. आता म्हणायचा भाव हा आहे की इथे पहिल्यांदा भगवानाला नैवेद्य दाखवून उरलेले अन्न त्याच्या मुलांना वाटले जाते, ते महापापनाशक बनते. तर इथे याल तर सर्व साधना मिळेल तुम्हाला, तर सर्व पापातून मुक्त व्हाल तुम्ही. ज्ञान ऐकाल, धर्मयज्ञ, ज्ञान यज्ञ, प्रणाम यज्ञ, सर्व यज्ञ साधना पूर्ण ट्रीटमेंट दिली जाईल. मग म्हणतात, जे दान धर्म नाही करत ते तर चोर आहेत भगवानाचे. जिन हर की चोरी करी और गए राम गुण भूले, ते बिदना बागुल किए वो फिर झूले उलटी झूल. सांगतात, ज्याने हरीची चोरी केली, भगवानाने जे आपल्याला दान दिले आहे धन, तुमच्या संस्कारात त्याला पुढे दान जो नाही करत तो तर चोर सांगितलाय भगवानाचा. तर मग काय सांगतात बघा, पुढे यात निष्कर्ष निघत आहे. 3ऱ्या अध्यायाचा आपण हा 13वा श्लोक वाचला. यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ संत, संत म्हणजे तुम्ही चांगले आत्मे, पापातून मुक्त, सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपले केवळ कमवले व खाल्ले इथपर्यंतच सीमित आहे, ते तर पापांना खातात. आता 14 आणि 15 मध्ये निर्णायक ज्ञान दिलंय. पहिले अनुवाद वाचू इंजिनियर्सचा, मग समजेल. संपूर्ण प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती वृष्टीपासून होते, वृष्टी यज्ञापासून होते, आणि यज्ञापासून यज्ञ शास्त्र अनुकूल, याचा अर्थ आहे शास्त्र अनुकूल कर्माने जे होते ते विहित कर्माने उत्पन्न होणारे आहेत. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान. आणि कर्म समुदायाला तू ब्रह्मो उद्भवम, यांनी ब्रह्माचा अर्थ वेद केला. ही काय गोष्ट झाली? ब्रह्मचा अर्थ वेद केला. इथे लिहायचे होते बघा की आम्ही इथे आलो या काळाच्या लोकात, तर आम्हाला कर्म करूनच मिळेल, नाही तर नाही मिळणार. तर म्हणतात, हे कर्म लावले ब्रह्मने बनवले विधान इथले, आणि ब्रह्मची उत्पत्ती झाली त्या परमाक्षर ब्रह्मपासून, त्या परमात्म्यापासून, त्या सच्चिदानंद घनब्रह्मपासून. याचा अर्थ हा आहे. परंतु या अज्ञानींना तर ज्ञान काही नव्हतेच, सर्व उलट्या आडकाठ्या घातल्या. हे बघा, कर्म समुदायाला तू वेदातून उत्पन्न नाही, ब्रह्मपासून उत्पन्न झालेल्या व ब्रह्म अक्षरम उद्भवम अविनाशी परमात्म्यापासून, इथे ब्रह्म लिहायचं होतं, ब्रह्म हा काळ, अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालाय जाण. याने सिद्ध होतं की सर्वगतम ब्रह्म, सर्वगतम म्हणजे सर्वव्यापी परमात्मा सगळ्यांचा मालक आहे, सदाही यज्ञात प्रतिष्ठित आहे, त्याला त्या इष्ट रूपात पूज्य आहे, तोच प्रतिष्ठित आहे सर्व यज्ञात, त्याला इष्ट मानून पूजा केली पाहिजे. याचा निष्कर्ष हा निघाला. आता आपण त्या परमात्म्याला इष्ट मानून पूजा करू तर आपली शास्त्र अनुकूल साधना होईल. आणि यात म्हटलं की सर्व जी शास्त्र अनुकूल साधना करण्याने आपले शुभ संस्कार बनतील, हे भक्तिरूपी रोप वाढेल, ब्रह्मा विष्णू महेशकडे आपले संस्कार जातील, आणि हे न मागता आपल्याला देतील, तुम्हाला न मागता देतील. जशी फळे लागून बहरलेल्या फांद्या तुम्ही पण खा, नातेवाईक पण घेऊन जातील, आणि शेजारी पण तोडून नेतील, तरी पण संपणार नाहीत. तर अशा प्रकारचा आपला हा पूर्ण भक्ती कर्म पूर्ण होतो. तर आम्ही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा परमात्म्याने सांगितलंय कि तीनों देवा इन कमल दलों में बसे, ये ब्रह्मा विष्णु महेश, और प्रथम इनकी वंदना, और फिर सुन सतगुरु उपदेश. तर आपण यांची पूजा नाही करत आहोत. आपण कोणाचं भाडं देत आहोत, जसे आपण टॅक्स भरतो विजेचा, आपण बिल भरतो याचे, टेलिफोनचे, ती पूजा थोडी करतो. ते तर आपण त्यांना देत आहोत, तर ते आपली सुविधा चालू ठेवतात, नाही दिले तर जोडणी कापून टाकतील. तर आपण शास्त्र अनुकूल साधना पूर्ण कोर्स न करता आपापली डफळी वाजवत आहोत,
या ज्या कारणाने आपण परमात्म्यापासून मिळणारी साधने त्यापासून वंचित होऊन आपण नास्तिक होत जात होतो, आता परमात्म्याने दया केली आपल्यावर आणि या दासावर. या दासाला बनवला तो तत्वदर्शी संत, आणि जे ज्ञान परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी लपवलं होतं त्या खजिन्याची या दासाला किल्ली दिली. आता दासाने उघडल्या त्याच्या मुलांच्या समोर. आता खा आणि खर्च करा, चला सतलोकात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत्साहेब. आपलं नाव? कल्पना संजय सपकाळे. आपण कुठून आलात? तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मजुरी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16/3/2018 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ब्रह्म, विष्णू, महेश, महाकालीची भक्ती करत होते. त्यानंतर शिव पार्वतीची भक्ती करत होते. भक्ती करता करता महाकाली अंगात याची सुरुवात झाली. महाकाली अंगात याची सुरुवात झाल्यानंतर सगळे परिवार भक्ती करायला सुरुवात केली की महाकाली आपली कुळदेवता आहे आणि आपण तिचीवाली भक्ती करूया, आपल्याला काहीतरी लाभ होईल याच्यासाठी सगळं परिवार जुळलं महाकालीच्या भक्तीमध्ये. आणि तीर्थयात्रा सगळ्या ठिकाणी जायला सुरुवात केली. परिवार गाडी काढून सगळं घेऊन भंडारे व्रत सुरुवात केली. परत पंढरपूर यात्रा करायला सुरुवात केली. एकादशी व्रत, मंगळवार, सोमवार हे सुद्धा करायला सुरुवात केली. दसऱ्यामध्ये नवरात्राचे उपवास करायला सुरुवात केली. देवी अंगणात बसाडायला सुरुवात केली आम्ही. इथलं सुद्धा करून हानी व्हायला सुरुवात झाली. हानी व्हायला सुरुवात झाली तर परिवार सांगायला लागलं की बुवा आपण महाकालीची भक्ती करताय आणि हानी का होतीये बुवा, याचं कारण शोधायला मी दुसऱ्याकडे जायला लागले. दुसऱ्याकडे गेले. तांत्रिकांनी सांगितलं की नाही, ही अपुरी पडली, त्या भक्ती अपुरी पडली, त्याच्यामुळे तुम्हाला हानी होतीये. आम्ही शुद्ध करून देऊ आणि जेल टाकल्यावर तुम्ही हानी होणार नाही बा तुमच्या घरात, हे सांगायला सुरुवात केली. मग आम्ही त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. तांत्रिकांनी सांगितले की बुवा हे करायसाठी 30,000 रुपये खर्च लागेल. आम्ही हो सांगितलं की नाही, खर्च देऊन जर हानी बंद होत असली तर खर्च द्यायला आम्ही तयार आहे. त्यांनी हो सांगितलं. तीर्थवर गेले, आंघोळ केली. परत तसं हानी व्हायला सुरुवात झाली. परत दुसऱ्याकडे गेले. दुसऱ्याने बी तेच सांगितलं की एवढा खर्च लागेल, ही हानी आम्ही बंद करून देऊ, तुम्ही आमच्या चरणामध्ये राहा. मग आम्ही हो सांगितलं की आम्ही तुमच्या चरणाशी राहू, पण ही हानी बंद झाली पाहिजे. त्यांनी हो सांगितलं. हो सांगल्यावर बी महिना 1.5 महिना टाईम घेतला, पण हानी बंद नाही झाली. त्याच्यामुळे आम्ही परत दुसरीकडे गेले तर त्यांनी सांगितलं की बुवा 20,000 रुपये लागतील. त्यांना मी 20,000 दिले आणि 8 दिवस 2-2 कोंबड्याची मागणी केली. आम्ही ते सुद्धा सांगितले की आम्ही कुठून बी आणून तुम्हाला देऊ. माझा मोठा मुलगा आहे, 2 रोज एक दिवसाचे 2 कोंबडे त्याला द्यायला सुरुवात केली. कोंबडे घेऊन जायचा आणि घरी कापून खाऊन घ्यायचा आणि आम्हाला सांगायचा की नाही, तुमचीवाली विधी चालू केली मी. मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर जास्त हानी व्हायला सुरुवात झाली. हानी करत माझा लहान मुलगा आहे, त्याला आलसऱ्याचा प्रॉब्लेम सुरू झाला. परत दवाखाने, मग एवढं करून सुद्धा दवाखान्यात सुरुवात झाली. जळगावला ॲडमिट केला. जळगावला सांगितलं की बुवा तुम्हाला याला मुंबईला घेऊन जावं लागेल. आम्ही मुंबईला नेलं. मुंबईला सांगितलं की बुवा याला आलसराचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या पोटात मशिनरी टाकली, तपासणी झाली आणि ह्यो प्रॉब्लेम जर गोळ्यांना बंद नाही झाला तर याचं ऑपरेशन करावं लागेल.
परत आम्ही 1,00,000 रुपये खर्च देऊन घरी आणला आणि माझी मोठी बहीण आहे बाहेरगावला, तर ते सत्संग बघत होती, परमात्माचं सत्संग बघत होती. ते सांगायला लागली की बा तुम्हाला एवढी हानी होते तर तुम्ही सत्संग बघा बुवा 8 दिवस. आम्ही 8 दिवस सत्संग पाहिलं, पण आम्ही त्या सत्संगाकडे दुर्लक्ष केलं की बुवा आम्ही एवढे माताच्या दरबारमध्ये आहे ना, आम्ही सुखरूप होऊ बुवा, आम्हाला सुखरूप करीन बुवा ती, आणि एवढी राक्षसांचा वध करते आणि ही हानी काय आहे बुवा तिच्या पुढे, असं म्हणून आम्ही टाळत गेले. तर ते 2-3 महिने सहज झाले 2-3 महिने. मग त्यापर्यंत आम्ही नाशिक गेले. नाशिकवरून एक पिंड आणलं शिवशंकराचं पिंड आणलं आणि त्याची स्थापना केली घरात छोटंसं. त्याची पूजा वगैरे करायला सुरुवात केली की बुवा बेल वाहिल्यावर ह्योच परमात्मा, असं वाटायचं की ह्योच परमात्मा आखरी आहे. याच्यामुळे त्याचीवाली सेवा करत गेले आम्ही. एकादशीचे व्रत धरायला सुरुवात केली, त्याचेवाले सोमवार व्रत धरायला सुरुवात केली. सोमवारच्या दिवशी बेलपत्र 108 बेलपत्र टाकायला सुरुवात केली. पण पुरी बाधा आमच्या घरात आली, भूतबाधा घरात आली. तर अशी काही बाधा घरात आली आमच्या ह्याच्यात, तर मुलाला मुनकी दाबायचा, तो माझे पाय ओढायचा, असे समोर दिखायचे की लहान मुलाला या खाटीवरून त्या खाटीवर उचलून टाकून द्यायचा. परत जे घरातलं जे मशीन आहे सगळ्या इलेक्ट्रॉनिक त्या सगळ्या जाळून खाक करायचा. पाणी टंकीमधलं पाणी सांडून फेकून द्यायचं. सगळी इथली हानी व्हायला सुरुवात झाली. हे घरातले लोक म्हणायला लागले की बुवा शिवशंकराले आपण पिंड म्हणून सण परमात्मा आखरी आहे बुवा ह्यो, आणि याला घरात आणल्यावर तर जास्त हानी होते. मग त्यांनी सांगितलं की बुवा हे पिंड आपण दुसरीकडे ठेवून या. पण मी नाही ऐकलं की नाही, परमात्मा आखरी आहे, हेच आपले सहाय्य करतील, त्याच्यामुळे ते पिंड घरातच ठेवलं. जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात, खास करून कालिका मातेवर आपली आस्था होती, आपण देवी देवतांची पूजा करत होतात, मंत्रिकाकडे तांत्रिकाकडे जात होतात, आणि आपल्याला जी काय आपली व्यथा होती, जो काय आपल्याला त्रास होता, जी काय आपली हानी होत होती शारीरिक मानसिक आर्थिक, त्या हानीपासून दूर होण्यासाठी किंवा त्या हानीपासून मुक्त होण्यासाठी आपण बरेचशा विधी केल्यात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण कशा आल्यात आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कशी घेतली? संत रामपालजी महाराज गुरुदेवांची नामदीक्षा माझी बहिणी आहे चोपड्यामध्ये, तिने सांगितले की तू सत्संग बघ, सत्संग पाहिल्यावरी नामदीक्षा घे. तर 8 दिवस आम्ही सत्संग पाहिलं आणि परत मोबाईलवरनं मुलाला सांगितलं की आपण सत्संग पाहतोय, काहीतरी परमात्मा आहेत बुवा, आपल्याला दुःखाचं निवारण होईल. तर सत्संग पाहिल्यावर पुस्तकाची ज्ञानगंगा पुस्तकाची झेरॉक्स काढली आणि ती वाचायला सुरुवात केली. 8 दिवस आम्ही दोन्ही मायलेकांनी ते ज्ञानगंगा पुस्तक वाचलं. आणि परत आम्ही हिसारला फोन लावून त्यांनी पत्ता सांगितला आम्हाला वरणगावचा, तिथून पत्ता घेतला आणि वरणगावला नामदीक्षासाठी आम्ही तिथं गेले. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे टीव्हीवर सत्संग येतात ते सत्संग आपल्या बहिणींनी बघितलेत आणि त्यांनी आपल्याला सुचवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यावे. त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा हे पुस्तक आहे, हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यानुसार आपण ते पुस्तकातलं ज्ञान अर्जित करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा सुरुवातीला आपण जी भक्ती साधना करत होतात त्या भक्ती साधनेतनं आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला नाही, परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर त्या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिल्यानं आध्यात्मिक ज्ञान मिळालं, सत्यभक्ती मिळाली, आणि दुसरा लाभ म्हणजे की शारीरिक त्रास होता, पाठीमध्ये दुखणं, हातपाय हे होणं, ताप येणं, हे लाभ मिळाला, हे दूर झालं. दवाखाना म्हणजे गोळी बंद झाली. आणि मुलाचा जो आलसरा होता, ज्याला जो दवाखान्यामध्ये मुंबईवरनं वापस आणला त्यावेळेस,
त्याचीवाली गोळी बंद झाली, त्याचं ऑपरेशन टळलं, हा लाभ झाला. एके दिवशी संत रामपालजी महाराजाच्या दर्शनाला जायला निघाले. त्या दिवशी मोठा मुलगा आणि सून घरी राहिले की तुम्ही जाऊन या, मी पुढच्या फेरीला जाईल. तर तो घरी राहिला आणि आम्ही निघाले. निघताना दर्शनाला गेले आम्ही, पण घरी ते मशीन होते वाट्यांचं आणलेलं, ते चालू केले त्याने. चालू केलं तर रात्री त्याला चालू करून झोप लागली. तेवढ्यात मशीने आग पेटली. आग पेटल्यावर त्याची म्हणजे नजीकच झोपला होता, सगळे मशीन जळून खाक झाली. ते वाट्या पण जेवढं मटेरियल होतं ते पण जळून खाक झालं. आणि त्याचीवाली जे झोपला होता ते आथरून पण जळून खाक झालं. पण त्याला धक्का लागला नाही आणि आरोळी दिली की बाळा उठ रे, आग लागली. त्याला असं वाटलं की माझे वडीलच बोलले बुवा की परमात्मा आले आणि मला आरोळी मारली की बाळा उठ, आग लागली आहे, तिला विझव. तर तेवढ्यात त्याला जाग आली आणि ती आग विझवली, त्याने खाली फेकलं सगळं मटेरियल. आणि सकाळी फोन आला आम्हाला की बुवा आई घरात आग लागली म्हणून. सर तर म्हटलं नुकसान झालं का? तर नाही म्हणे, नुकसान तर काहीच झालं नाही, मला एक चटका सुद्धा लागला आणि नजीकच झोपला होता, पण माझी सगळं आथरून जळलं गेलं, पण मला चटका लागला नाही. त्याने पण नामदीक्षा घेतली होती गुरुजींची. परमात्माने इतली दया केली आमच्यावर. आणि दुसरा लाभ म्हणजे एक अशी झोपली होती, खाली झोपली. रात्री स्वप्नात अशी येम आले मागून डोक्यासमोर आली आणि असं वाटलं मला की बुवा आता हे काहीतरी नेतीलच, मला ठेवणार नाहीत. असं घाबरून गेली मी की पहिले जे मंत्र दिले होते तेच मंत्राची आठवण आली. ते म्हणत ते हटले नाही. परत पायांजवळ आले तर पाय धरताच मी परमात्माचं नाव घेतलं की परमात्मा मी आता तुझ्या जवळ येते. तेवढ्यात परमात्माचे मंत्र चालू झाले आणि ते नभेदा झाले तिथून पायांजवळून. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने जे इतर साधक आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर काय, प्रार्थना करू इच्छिते की संत रामपालजी महाराज हिसारमध्ये परमात्माच्या अवतारमध्ये आले आहेत. नामदीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आज हिसारमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपण आपल्या जीवनाचं कल्याण करावा. तर ह्या अनुषंगाने कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? टीव्हीवर अनेक ठिकाणी सत्संग चालू आहेत. त्या ठिकाणी पट्टीवरती नंबर चालतात. त्या नंबरावरतून कॉन्टॅक्ट करा आणि नजीकी नामदीक्षा सेंटर केंद्र खुललेले आहे, तिथे आपण नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उभारले गेलेले आहेत. तर त्या नामदानाच्या ठिकाणी जाऊन एखादा साधक नामदीक्षा घेऊ शकतो. परंतु जर त्या साधकाला ती नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षासाठी 1 रुपया पण खर्च नाही. उलट नामदीक्षासाठी पुस्तक मिळतं, मंत्रजापचं पुस्तक मिळतं. 1 रुपया पण पैसा लागत नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता.
किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील